नमस्कार मित्रांनो शासनाकडून एक अतिशय चांगल्या प्रकारची योजना सध्या राबवली जात आहे। मित्रांनो, ही योजना बांधकाम कामगार यांच्यासाठी राबवली जात आहे। या योजनेचे नाव गृहोपयोगी वस्तुसंच किंवा भांडी संचय योजना आहे। मित्रांनो, या अंतर्गत बांधकाम कामगारांना घरातील उपयोगी वस्तूंचा संच मिळत आहे। तसेच बांधकाम कामगारांसाठी उपयोगात येणाऱ्या वस्तूंची पेटी सुद्धा आता त्यांना मिळत आहे। मित्रांनो, या पेट्या तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना मिळाल्या सुद्धा असतील, कारण की सध्या बांधकाम कामगार योजनेचा म्हणजेच गृहोपयोगी वस्तूंचा लाभ तसेच लाभार्थ्यांना दिला जात आहे। या गृहोपयोगी वस्तू तसेच पेटी या योजनेअंतर्गत अगदी मोफत मिळणार आहेत। मित्रांनो, या वस्तू तसेच ही पेटी घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च येणार नाही। या गृहोपयोगी वस्तूंच्या संचामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 17 वस्तू असतात व या वस्तूंचे एकूण 30 नग यामध्ये तुम्हाला दिले जात असतात। तर मित्रांनो, या कोणकोणत्या वस्तू आहेत तसेच या योजनेचा लाभ तुम्हाला अजून मिळाला नसेल तर तुम्ही या वस्तूंचा किंवा या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतात, तसेच या योजनेचे सविस्तरपणे माहिती आपण आज या शासनाच्या एका GRच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा या वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, आधी आपण या ठिकाणी गृहोपयोगी वस्तू संचातील कोणकोणत्या वस्तू आहेत याविषयी जाणून घेऊया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता समोर वस्तूचे नाव आणि त्याचे किती नग आहेत या ठिकाणी सविस्तरपणे माहिती देण्यात आली आहे। तर पहा मित्रांनो, क्रमांक 1 मध्ये ताट 4 नग, वाट्या 8 नग, पाण्याचे ग्लास 4 नग, पातेले झाकणासह 1 नग, पातेले झाकणासह आणखी 1 नग, पातेले झाकणासह आणखी 1 नग, असे एकूण 3 पातेले झाकणासह मिळणार आहेत। त्यानंतर मित्रांनो, मोठा चमचा भात वाटपाकरिता 1 नग, मोठा चमचा वरण वाटपाकरिता 1 नग, पाण्याचा जग 2 लिटर प्रमाणे 1 नग, मसाला डबा 7 भागांमध्ये 1 नग, डबा झाकणासह 14 इंच 1 नग, डबा झाकणासह 16 इंच 1 नग, डबा झाकणासह 18 इंच 1 नग, परात 1 नग, प्रेशर कुकर 5 लिटर स्टेनलेस स्टील 1 नग, कढई स्टील 1 नग, स्टीलची टाकी मोठी झाकणासह व वगराड्यासह 1 नग, असे एकूण 30 नग 17 विविध प्रकारच्या गृहोपयोगी वस्तूंसह मिळणार आहेत। त्यानंतर मित्रांनो, सदर GRची प्रस्तावना आणि कोणाला लाभ कशा प्रकारे दिला जाणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आता आपण पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी गृहोपयोगी वस्तुसंच वितरण योजनेस मंजुरी देण्याबाबत मित्रांनो, सदर GRची प्रस्तावना अशी की इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नवीन बांधकाम जिथे सुरू होते तेथे स्थलांतरित व्हावे लागते। अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास, पाल्यांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जोडून घ्यावे लागते। त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी दिनांक 27/10/2020 रोजीच्या बैठकीत राज्यातील मंडळांच्या 10 लक्ष नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वितरण करण्याबाबतचा ठराव पारित करण्यात आला। मित्रांनो, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी काही योजनेच्या अटी व शर्ती देण्यात आल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे। तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार या योजनेचा लाभार्थी राहील। नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे भरून दिल्यानंतर गृहोपयोगी वस्तुसंच पुरवण्यात येतील। त्यानंतर मित्रांनो, जिल्हा स्तरावरील सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा कार्यकारी अधिकारी, सरकारी कामगार अधिकारी, उपजिल्हा कार्यकारी अधिकारी, योजनेचे समन्वय अधिकारी, नोडल अधिकारी राहतील। त्यानंतर मित्रांनो, गृहोपयोगी वस्तुसंच वितरित करताना नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांची छायाचित्र काढणे व बायोमेट्रिक पद्धतीने बोटांचे ठसे घेणे अनिवार्य राहील। गृहोपयोगी वस्तुसंच वितरणाकरिता जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून संच वितरणाचे शिबिर आयोजित करण्यात येतील। त्यानंतर मित्रांनो, गृहोपयोगी वस्तुसंच पुरवठा करण्याची कार्यवाही मंडळाने विहित केलेल्या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे। त्यानंतर पुरवठ्याचा कालावधी वाढवण्यास मान्यता देण्याचे अधिकार कामगार कल्याण मंडळास राहतील, याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी। अशा प्रकारे मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण माहिती आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून
बांधकाम कामगारांना दिल्या जाणाऱ्या गृहोपयोगी वस्तू संचाबाबत पाहिली। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग धन्यवाद। जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र।